झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे स्वागत आहे। स्वयंपाकघरातील कामासाठी आणि पदार्थांची चव वाढवण्यासाठी काही उपयुक्त टिप्स। या टिप्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नंबर 1, पीठ आणि इतर धान्य साठवण्यासाठी। पीठ आणि इतर धान्य जास्त काळ टिकून राहण्यासाठी त्यात थोडे तमालपत्र किंवा कडुलिंबाची पाने टाकावी। यामुळे कीटकांपासून संरक्षण होते आणि पीठ ताजे राहते। टिप नंबर 2, चिरलेल्या भाज्या व फळांचा योग्य वापर। चिरलेल्या भाज्या व फळे लवकर खराब होऊ शकतात, त्यामुळे ती मिक्सर मध्ये थोडी जाडसर बारीक करून पिठात किंवा इतर पदार्थांमध्ये मिसळावी। अशा प्रकारे कचरा टाळता येतो। टिप नंबर 3, स्टीलच्या भांड्यांची काळजी। स्टीलची भांडी एकमेकांना चिकटल्यास त्यात गरम पाणी आणि थोडे तेल टाकून काही वेळ गरम करा। यामुळे भांडी सहज वेगळी करता येतात। टिप नंबर 4, जेवण चवदार करण्यासाठी। जेवण अधिक चवदार करण्यासाठी त्यात थोडे लिंबू किंवा टोमॅटोचा रस, थोडा गूळ किंवा मध टाका। हे पदार्थ चव वाढवतात। टिप नंबर 5, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी। स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी रोजच्या कामांना एक निश्चित वेळ आणि पद्धत ठेवा। तसेच वस्तू व्यवस्थित ठेवाव्यात, ज्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ आणि व्यवस्थित दिसेल। टिप नंबर 6, किराणा व्यवस्थापन। किराणा खरेदी करताना बजेट लक्षात ठेवा आणि फक्त आवश्यक गोष्टीच खरेदी करा। टिप नंबर 7, कुकरमध्ये भात शिजवताना। कुकरच्या भांड्यातून भात उतू जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबरच थोडेसे मीठ घालावे। याने भात सांडत नाही। टिप नंबर 8, पदार्थात जर मीठ जास्त किंवा कमी झाले असेल तर लिंबू घालावे। चवीत फरक नक्की जाणवेल। टिप नंबर 9, भाजी बनवताना मॅगी मसाला, छोले मसाला वापरून तुम्ही जेवणाची चव वाढवू शकता। टिप नंबर 10, तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान चव येते। त्यायोगे पालकही खाल्ला जातो। टिप नंबर 11, कोणताही पुलाव किंवा जिरा राईस, स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तर तांदळाच्या 1.5 पट पाणी घाला आणि 2 शिट्ट्या कराव्यात। भात मोकळा होतो। टिप नंबर 12, गोड पदार्थ बनवताना कायम जाड बुडाच्या भांड्यात करावे, ज्यामुळे ते करपत नाहीत। टिप नंबर 13, खसखस बारीक वाटायची असेल तर 15 मिनिटे आधी पाण्यात भिजत ठेवा। टिप नंबर 14, नूडल्स मोकळे होण्यासाठी शिजवताना त्यात 1 ते 2 थेंब तेलाचे टाकावे व शिजवल्यावर गरम पाण्यातून निथळून घेऊन थंड पाण्याखाली ठेवावे। टिप नंबर 15, बटाटे लवकर उकडण्यासाठी 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा। या ट्रिकमुळे बटाटे लवकर उकडतील। टिप नंबर 16, इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडे गार पाणी शिंपडावे। यामुळे इडल्या इडली पात्रातून पटकन निघतात। टिप नंबर 17, कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात, तुपात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळावेत, फास्ट गॅस फ्लेमवर करू नये। टिप नंबर 18, गुळाची पोळी करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिक्स केल्यास पोळी भाजताना गुळ वितळून पोळी बाहेर येत नाही आणि पोळ्याही व्यवस्थित होतात। टिप नंबर 19, भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळावे। या उपायाने भेंडीची भाजी चिकट होत नाही। टिप नंबर 20, लाटणे फ्रीज मध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पोळी लाटण्यावर चिटकत नाही। टिप नंबर 21, मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1 ते 2 केळी खावीत। टिप नंबर 22, काजू आणि इतर ड्रायफ्रुट्स मध्ये कीड लागू नये म्हणून डब्यामध्ये 2 ते 3 लवंगा टाका। टिप नंबर 23, कारल्याची भाजी करताना कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात। टिप नंबर 24, स्वयंपाक करताना जळालेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतेही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा। भांडी अगदी स्वच्छ होतील। टिप नंबर 25, बागकाम केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा, नंतर पाण्याने हात धुवून टाका। टिप नंबर 26, पोट बिघडलेले असेल तेव्हा आल्याचा व लिंबाचा रस एकत्र करून थोडे मीठ कालवून घ्या, बरे वाटेल। टिप नंबर 27, घरातील कोणताही पंखा, एक्झॉस्ट फॅन सुद्धा स्वच्छ ठेवायचे असेल तर रॉकेल मध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने पंखा घासून पुसा।
टिप नंबर 28, भाज्या फ्रीज मध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा. 2 ते 3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. टिप नंबर 29, कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडे पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. यामुळे तेलाचे डाग लवकर निघून जातात. टिप नंबर 30, डोसा बनवताना डोश्याचे पीठ तव्यावर चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा. टिप नंबर 31, हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टर ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. टिप नंबर 32, पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नयेत. एकाच्या 2 वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात. टिप नंबर 33, तोंडात फोड झाल्यास एक हाताचे बोट दुधाच्या साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम होईल. टिप नंबर 34, लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा. टिप नंबर 35, पुरण शिजवताना डाळीमध्ये 1 मूठ तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. टिप नंबर 36, पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा, पोळ्या हलक्या होतात. टिप नंबर 37, शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीप्रमाणे शिरा करावा. शिरा जास्त चवदार होतो. टिप नंबर 38, पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. टिप नंबर 39, मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत. टिप नंबर 40, बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते, बेसन चटकन भाजले जाते. डाळ भाजल्यानंतर पौष्टिकपणा वाढतो. लाडू पचायलाही हलके होतात आणि खमंग होतात. टिप नंबर 41, गोड बुंदी, बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावी. टिप नंबर 42, श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढेच दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा आणि कालवावे. टिप नंबर 43, आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर असल्यास चव वेगळी लागते. टिप नंबर 44, गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात. टिप नंबर 45, मेदूवडा करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.